पिंट्या, आपण काल जी पोरगी बघायला गेलतो ना, त्या पाहुण्याने पण तुला नकार दिला बाबा. आता तर म्हटलं डोकंच चालणार नाही. बाबा, मग मी हे पण वर्षी बिना लग्नाचंच राहतो का काय? आता काय करावा? 5 वर्ष झालं ना तुला पोरगी बघतो आपण, पण एक तरी पोरगी तुला हो म्हणावात. ओय, माझ्या पोराला घाबरू राहिले काय तुम्ही? अहो, ते रात्रीच पण झोपणार नाही ना. लग्न जमत नाही म्हणून. अगं, याला तूच जबाबदारच. हा? मी? हो, तूच. तुला सांगितलं होतं ना मी, याचं लग्न होसर कुठेतरी याला कामाला पाठव म्हणून. पण तुझं नाही. माझा वंशाचा दिवा. आता बिना वाटेचा जळू राहिले तुझा वंशाचा दिवा. ओय, तुम्ही दोघं नंतर भांडा, आधी मग आपल्या लग्नाचं बघा. पिंट्या, तू काही टेन्शन नको घेऊ. मी आहे ना आणखीन जिद्दी. तुला बिना लग्नाचं ठेवीन का मी? मग काय करणारस तू? मी तुझ्या मामाला बोलून घेतलंय, आपल्या भावाला. त्याची पोरगी आहे ना लहानी. तुझ्या भावाची पोरगी तुझ्या भावाने दिली पाहिजे ना. पण पिंट्या तर एका पायावर तयार आहे पोरी संग लग्न करायला. आपला भाऊ आपल्या शब्दाच्या बाहेर नाही. आपला शब्द तो पाडूच शकत नाही. आज बोलून घेतलंय मी त्यासाठीच. अगं आहे, पण आपली मामी लय कळ लावीये. मामीने दिली पाहिजे ना पण पोरगी. कशी देत नाही ते बघतेच. पोरगी नाही द्यायला बोलली की लगेच मी जमिनीचा हिस्सा मागणार आहे. आता तू एवढं म्हणतीस तर बघू आता काय होते तर. पिंट्या, तुला मामाची पोरगी आवडती ना? अहो बाबा, मामाचीच काय, मला कोणती पण पोरगी जमत, पण फक्त आपलं लग्न लावून द्या. ते बघा, आलेच पाहुणे. या. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. मी आज तुम्हाला पिंट्याचं चिंगीचं लग्न जमवासाठी बोलवलंय. मी ठरवून टाकणार होते डायरेक्ट, पण म्हणलं एकदा कानावर घालावं. भावड्या काय आपल्या शब्दाच्या बाहेर नाही. मपली पोरगी आणि ह्या तुमच्या हरिकामटेकड्या पिंट्यासाठी काय एकदा पण देत नसते मी. माया चिंगीसाठी सरकारी नोकरीवाले पोरे येऊ राहिलेत. मी म्हणलं होतं ना तुला, मामीला एक कळ लावी म्हणून. हिच्या मोठ्या पोरी संगच लग्न झालं असतं म्हटलं, पण हिनं आपल्याला न सांगताच मोठ्या पोरीचं लग्न ठरवून टाकलं. काय ग, काय कमी काय आपल्या पोरामध्ये? एवढी मटर करू राहिलीस, काय कमी काय आपल्या पोरामध्ये? आज तर लयच बोलू राहिलीस. काय नाही त्याच्यात, एक गुण तरी चांगला नाही ना. थोबाड चांगलं ना वागणूक चांगली. ए भावड्या, तू काऊन तुरी गिळून ग बसलास? तुपली बायको एवढी मटर करू राहिली, तिला काहीतरी बोल ना. ए, मग आपल्या बहिणीला उलट बोलायची तुपली हिम्मत कस काय झाली? तुम्ही घरी चला हो, मग आपली हिम्मत दाखवते. तुम्हाला शेवटचं विचारते, पोरगी देणार आहात का नाही? मपली पोरगी तुम्हाला मी एकदा पण देत नसते. मग मला माझ्या भावाच्या प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा पाहिजे. अहो नंदबाई, भावाचं खाल्लेलं पचत नसतंय. मला सगळं पचतंय. मपल्या पोटाची सिस्टीम अलगच आहे. आता भेटू कोर्टामध्ये.